जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने नांदगाव शहर बंदचे आवाहन केले होते। यामुळे नांदगाव शहरातील बाजारपेठमध्ये सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता। नाशिक शहरात आज सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास गडकरी चौकात शासकीय विश्रामगृहाजवळ कुलमोराचे झाड मुळासह आयशर माल ट्रकवर कोसळले। सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली, मात्र अपघातामुळे बरेच काळ शहरातील मुंबई नाका ते त्र्यंबक नाका सिग्नल पर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली। अग्निशमन दल जवान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहन चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले। जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून पर्यटकाचा जीव घेतल्याच्या निषेधार्थ सुरगाणा येथे नागरिक व व्यावसायिकांनी बंद पाळत मुख्य रस्त्यावरून मोर्चा काढत या घटनेचा निषेध केला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 निमित्त महाराष्ट्र गौरव रथ यात्रा त्र्यंबकेश्वर येथे संपन्न झाली। पक्षातर्फे येत्या 65व्या महाराष्ट्र दिनानिमित्त गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गौरवशाली महाराष्ट्र भव्य कलश यात्रेसाठी आमदार सरोज आहिरे यांच्या उपस्थितीत नाणेगाव नजीक दारणा नदीपात्रात भव्य जल संकलन कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।